संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून आणि माझ्या नवऱ्याकडून. आणि माझ्या नवऱ्याला, लाडक्या नवऱ्याला माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. चालू आहे बघा भाकरी. यांनी म्हणलं मला भाकर खायचे. धीर म्हणला भाकर. मग कसं करायचं सांगा. पोळ्या केले की मग किती वाजता उठला? 4ला उठले. 4ला. माझी मेहंदी बघा. आमच्या दिदाची मेहंदी बघा स्वतःने काढली. नाही, ही मम्मीनं काढली आणि ही म्या काढली. एवढी नवरी सारखी काढली. माग पुढं. बापू तुझी मेहंदी दाखव. आणि बापू आमचा उठला बघा झोपीतनं. दात घासलं, तोंड धुतलं, स्वेटरवर घाल. स्वेटर झोपलं ना बिन जर्किनचा. आणि उठल्या जर्किन घातलं, हात धुतलं, तोंड धुतलं, दात घासलं आणि येऊन पोळी बघितली. मग पोळी दे मग घेतलं, खाल्लं, पोट भरून खाल्लं. निवड दावल्याशिवाय खायचं नसतं ना. ठेवली काढून एवढंच पोळी. असं खाऊ भात केला का? पोळी द्यायची नव्हती का? काय ती चपाती द्यायची नव्हती का? आता पोळी केल्यावर पोरग चपाती खायला पाहिजे. भाकर देऊ. असले मजा येणार. देवाला जायचं. का जायचं नाही? फक्त तू यायचा नाही. माझा फोन बघणार वीर. हाय का 4 भाकरी केल्या. आमटी झाली, सगळं झाले. हे गावानं पुरण भरून दिलं बघा. भाकरी कशी आहे? 4ला उठून डाळ घातली. पुढे तुझी मी दाखव. तिला मम्मीनं कळली, आम्हाला कळली नाही. वय त्याच्यापेक्षा इकडचे रंगली बघ. इकडचे रंगली जास्त. ताये ताये हिची कुठली रंगली ग जास्त? काय बरोबर जाते. गुडली गेली माझी. भाकरी केल्या खावा जा पाटील. 10 बाटल वडा. पाठच केलं. अरे बापरे, सगळीजण पाठच. तुम्ही राक्षस आहे काय? माणूस आहे. बाकी जेवायला लागा मग भैया पाटील. बापू दात तर घासले बरं. दात घासून तोंड धुवून आला या. चिकना जार दिसतोय बापू. अहो पाट 5ला उठून हिंडली जाऊन झोपल्या जाई. आणि मग तिने अजून तू उठवायचं नव्हतं वेग मला. म्हणजे कसलं उठवायचं सांगा. हे काय मला पोळ्या करून लागायचं का? आता घर झाडायचं, दूध तापवायची. काय मस्त आहे. धुणं भांडी अजून हे करायचं. जनावरांनी काढायचं, दूध काढायची, जाऊन शेण काढायचं. कर भाकरी तू. बसली आपली भाकरी. हाय ग झाला शेण काढून भांडी घासायची, घर झाडायची, बेडरूमा कापड उचलायची. अयो सण नाही. खण तयार करायचं. देवपूजा करायची. पाणी आणि बोल चालू करायला. टंगविली मग आंघोळ करून बसली. बाथरूमात तर लाईटच नाही. बाथरूमातला बल्ब गेलाय. मग कशी केली तुम्ही? टॉर्च लावलं मोबाईल. गुडल्या तोंड धुतलं ना. असं कसं मग असं करायचं. जायचं बरं. आमच्या शांत पोरगी म्हणजे हीच आहे.
दीदी हा त्यात पुरण आहे यार खातो का ताई ह्यांनी गोट घातलं नाही तर तू काढला का गोट का बर बापून पण काढलं बघ गोट बापला टोपलं गच्च भरला बघा भाकरीनं या मकर संक्रांतीच्या पोळ्या खायला बघा ही भाकरी 4 बघा ही एक चपाती आणि ही पोळ्या आहे ही 4 भाकरी अजून म्हणतात खोटं वाटेल तुम्हाला बघा 1 2 3 आणि 1 4 भाकरी केले दोघांना 2 5 कर तू खातो मग भाकरी नाही मग काय झालं? नटून थाटून कुठे चालला आता नटून थाटून ये मला वी काय मला गुळणी पोळी आमटी भात पुन्हा लाव गुडा तुझी लय चांगली ग असू द्या बघा, कुणाचं काय मग पोळी दिली की गुळूनी जाऊ दे ती. जमरायला लागली बघा आता मला बाय काय पडलं म्या काय एवढी मिरची काढली अरे पडलं काय तरी अजून ही बघ मेहंदी काढली एवढी ती काय सवय लागली म्हणून पानावर काढली आणि मेहंदीच काढत नव्हती कशाला गेली तर आणि नवरा प्रेम करत नाही माझ्यावर अगं एवढ्या लेकरा बाळांच्या वाटली तर तुला कोण आला हे सांगितलं नाही एवढ्या लेकरा बाळाचं तुम्ही माझ्यावर प्रेम करचाल का माया करचाल का आमच्या तिथं लेर रंगले हे सगळे दाखव बरं पुढे पुढे रंगले मित्रांनो मी आणि मुद्दा माझी मेहंदी रंगलेली माझा नवरा प्रेम करतोय माझ्यावर पण मोना स्वतः काढली नाही विकली हातावर काढली स्वतः ही माझी म्या काढलेली आहे नाही पोरी आता कुठं जातच नाही सोडून तुम्हाला आहे लग्न नाही पप्पीच गेले पोरींच्या ना 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 आणो आता काढायचं तुझा बापू अरे बापू तुझी मेहंदी दाखव रंगली का अरे राखी अयो अयो बापूची पण लय रंगली बापू पण तुझी रंगले दाखव काळी कुट उद्या चला रे रंग गरम पाणी करायचंय का पहिला हाय बरं करी घे. माझी हे बघू की थोडं गरम करायचं का सकाळ सकाळ बरी कोमट पाणी पिलं चांगलं असतं तर मित्रांनो या पोळ्या खायला भाकर कुणाला भाकर आमटी खायची असली तर आणि कुणाला कोमट पाणी प्यायचं असलं तरी बी या